एक वारंवार कपिल सिब्बल मुद्दा उपस्थित करत आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे विधिमंडळ पक्षातली फूट ही संपूर्ण राजकीय पक्षातली फूट दाखवली गेली आणि याचमुळं संपूर्ण केंद्रीय निवडणूक आयोगानं संपूर्ण पक्ष हा शिवसेना शिंदे गटाला दिला गेला आणि त्याचबरोबर चिन्ह देखील दिलं गेलं आणि शिवसेना युबीटीला दुसरं नाव दुसरं नाव घ्यावं लागलं, त्यानंतर दुसरं चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं गेलं. हे कायद्याला धरून नाही आहे, हे वारंवार मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहत आहे. विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणे आणि त्याचबरोबर कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्रात येतात, त्यावरच पक्षात फूट पडते आणि दोन प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात. हे जे मुद्दे आहेत ते यातून उपस्थित केले जात आहेत. जर फूट पडत नसेल तर ते कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्रात गृहीत धरू शकत नाही. जो कलम 15चा मुद्दा आहे, आर्टिकल 15 अंतर्गतचा मुद्दा आहे आणि पत्रामध्ये ज्या गोष्टी उल्लेख केल्या गेलेला आहे, 2/3 लोकांचा गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी. कारण तशा प्रकारचे जे मुद्दे खास करून उपस्थित केले गेलेले आहेत ते आता जवळपास 2022चा हा निर्णय आहे. जो जे काही पत्रव्यवहार आहे तो वारंवार उपस्थित केला जातोय आणि दोन्ही पक्षांकडून संघटनेची कागदपत्र सादर केली गेली होती. मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला. कारण जर 19 लाख प्रतिज्ञापत्र जर शिवसेना युबीटीकडून सादर केली गेली तर केवळ विधिमंडळ पक्षाच्या बहुमताचा कसा काय आधार घेतला गेला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. 2/3 गटाचा बहुमत स्थापनेसाठी मूळ पक्षासाठी आधार घेणं हे कितपत योग्य आहे असा देखील मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि ज्या 2018ची घटना जी आहे ती लोकशाही विरोधी घटना आहे अशी भूमिका त्यांनी पहिल्यांदाच घेतली. जर ती घटना लोकशाही विरोधी होती तर त्या अंतर्गत त्यांना मिळालेला प्रत्येक लाभही तितकाच लोकशाही विरोधी ठरतो आणि विधिमंडळातील त्यांची निवड ही लोकशाही विरोधी होती आणि त्यांच्यामुळं मंत्री म्हणून झालेली त्यांची नियुक्ती ही लोकशाही विरोधी होती अशा प्रकारे म्हणता येईल. कारण 2018ची जी पक्षाची घटना आहे ती कुठेही आधार घेतला गेला नाही कुणी केंद्रीय निवडणूक आयोगानं. आणि ज्या घटनेचा आधार घेतला गेला नाही आणि जी घटना लोकशाही विरोधी आहे असं शिवसेना शिंदेकडून मांडलं जात आहे, तर त्या आधारे जर ती घटना लोकशाही विरोधी होती तर त्या घटनेच्या आधारे जो पक्षाने निर्णय घेतले ते देखील लोकशाही विरोधी होते. कारण शिवसेना शिवसेना युबीटीनं एकनाथ शिंदेना आमदार केलं, त्याचबरोबर इतर 39 जणांना आमदार केलं, काही जणांना मंत्री केलं. मग ते देखील घटनाविरोधी आहे का अशा प्रकारे एक मुद्दा यांच्या वतीनं व्यक्त केला जात आहे. आणि हे मुद्दे जे आहेत कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार उपस्थित केलेले आहेत. आता त्यांनी एक मुद्दा मांडलेला की निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्यानुसार त्यांनी असे ठेवले की पक्षांतर्गत वाद सोडवण्यासाठी पक्ष संविधानाचा आधार घेणं योग्य ठरणार नाही. आयोगाच्या नोंदीनुसार शिंदे गटाचा असा युक्तिवाद होता की पक्ष संविधानावर विसंबून राहता येणार नाही, कारण 2018मध्ये सुधारित केलेली शिवसेना घटना ही लोकशाही विरोधी होती असं त्यांचं मत होतं. म्हणजे मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे 2018ची घटना ही जर लोकशाही विरोधी होती तर त्या आधारे घेतले गेलेले निर्णय किंवा जे घेतले गेलेले निर्णय जसं आमदार करणं, मंत्री करणं, त्यानुसार पदे देणं हे देखील मग लोकशाही विरोधी होते का असं देखील म्हणता येईल. कारण जर मूळ घटना जर लोकशाही विरोधी होती तर ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे की ज्या व्यक्तीने हा युक्तिवाद केला आहे त्यांचीच स्वतःची नियुक्ती याच 2018च्या घटनेनुसार झाली होती. मी कृष्णात आणखी काही अपडेट्स आहेत. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आणखी माहिती आहे ती आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर तुमच्याकडे मी परत एकदा येतो. कपिल, काय आणखी माहिती आहे या सुनावणीबद्दल तुमच्याकडे? सर्वात महत्त्वाचे जे तीन पत्राचा जो उल्लेख केलेला आहे त्या 3 पत्राच्या उल्लेखान दृष्टिकोनातनं कपिल सिब्बल यांनी हे सांगितलेलं का पक्षात फूट पडलेली नाही आणि पक्षात विधिमंडळाने वेगळं बैठक घेणं म्हणजे पक्षात फूट नाही असं कपिल सिब्बल वारंवार कोर्टाला सांगत आहे. खरं तर निवडणूक आयोगाचे काय अधिकार आहेत ह्याच्यावरती ती चर्चा सुरू आहे. परिषद 15 ह्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला हे अधिकार नाही आहेत, हा निर्णय देण्याचा अधिकार नाही आहे आणि हे स्पष्ट करण्याचं वारंवार कपिल सिब्बल प्रयत्न करतायत. त्या अनुषंगाने अनेक दाखले देण्यात आलेले आहेत. जे 3 पत्रव्यवहार झाले त्याचे दाखले देण्यात आलेले आहेत. विधिमंडळामध्ये जी बैठक झाली, वेगळी बैठक झाली त्याचे दाखले देण्यात आलेले आहेत. वेगळी बैठक म्हणजे पक्षातली फूट नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षातली फूट ची काय व्याख्या आहे या सर्व गोष्टीवरती आता चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मग निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत यावरही चर्चा सुरू झालेली आहे. का निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे पक्षाच्या चिन्हाबद्दल, पक्ष
कोणाचा आहे या संदर्भातली ही चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच जे दाखले देण्यात आलेले आहेत, मागच्या पुढचा इतिहास जो सांगण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने कपिल सिब्बल पूर्ण युक्तिवाद करतायत आणि त्याला आता काही वेळातच उत्तर मिळेल. खरं तर पाहिलं तर 3 लेटर्स असतील, परिषद 15 असेल, त्याचबरोबर विधिमंडळात बोलवलेली बैठक असेल, या सर्व गोष्टी पाहता पक्षफुटी नक्की झाली होती का यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होतोय. आणि पक्षफुटीची नक्की व्याख्या काय ही एक संकल्पना समोर येत आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर असं घडलं असेल तर निवडणूक अधिकाऱ्याला काय अधिकार आहेत, निवडणूक अधिकाऱ्याच्या कायद्यात काय बसतं, हा याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा कपिल सिब्बलचा प्रयत्न आहे. आता हे सर्व ते मांडतायत, ह्याच्यावरती न्यायाधीश काय भूमिका घेत आहेत किंवा मग आता शिवसेनेकडनं काय जे त्यांचे वकील आहेत ते कशा प्रकारे बाजू मांडतील याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. परंतु हा जो मुद्दा आहे, आता जे 3 लेटर्स असतील, 15 परिषद असेल किंवा मग विधिमंडळाच्या बैठकी असतील आणि पक्षफुटी, ह्याच्यावरती ही रंगलेली लढाई आहे, ह्याच्यावरती युक्तिवाद सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने मग निवडणूक आयोगाचे अधिकार काय, नियम काय बोलतायत, कायदा काय बोलतो, यावरती ही जी सध्या सुरू झालेली चर्चा आहे आणि ती पुढे चर्चा सुरू आहे. एकंदरीतच आता पुढे शिवसेनेचे वकील असतील किंवा मग न्यायाधीश याच्यावर काय निर्णय घेतात किंवा कशी भूमिका ठेवतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे कृष्णा, तुमच्याकडे आणखी काही महत्वाची माहिती आली या सुनावणी संदर्भातली? नक्कीच सौरभ, कारण ज्या पद्धतीनं दुसऱ्या बाजूने युक्तिवाद त्यावेळी केला गेला, कपिल सिब्बल असं म्हणतात की 2018च्या घटनेनुसार नियुक्ती झाली असल्यानं जर तुम्हाला एखाद्या घटनेअंतर्गत लाभ असेल, कारण तुम्ही जर म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की 2018ची जी घटना आहे ती लोकशाही विरोधी होती, लोकशाहीला धरून नव्हती, अशा प्रकारची एक घटना. आणि त्या 2018च्या घटना दुरुस्तीलाच त्यांनी आक्षेप घेतला होता या निवडणूक आयोगामध्ये. तर आता कपिल सिब्बल म्हणतात की जर त्या 2000 घटनेनुसार जर तुमची नियुक्ती झाली असेल आणि जर तुम्हाला त्या घटनेअंतर्गतच लाभ मिळाला असेल तर तुम्ही त्याला आव्हान कसं काय देऊ शकता, म्हणजे ज्या घटनेच्या आधारात तुम्हाला लाभ मिळालेला आहे त्यालाच तुम्ही कशा प्रकारे आव्हान देऊ शकता, असं कपिल सिब्बल यांचं मत आहे. आणि त्याचबरोबर शिंदे यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका घेतली होती की 2018ची घटना ही लोकशाही विरोधी आहे किंवा ती लोकशाहीला धरून नाही आहे. तर तेव्हा जर सगळं लोकशाही विरोधी होतं तर असं करणं म्हणजे संधी साधूपणाचं आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की ही घटना 2018ची लोकशाही विरोधी आहे आणि त्याच लोकशाही विरोधी घटनेचं आहे म्हणता, आणि दुसरीकडे त्याच लोकशाही विरोधी घटनेचा आधार घेऊन तुम्ही पदं मिळवली, हा संधी साधूपणा नाही का? आणि जर संधी साधूपणा जर तुम्ही अशा प्रकारे मिळवत असाल तर 2018च्या घटनेला तुम्ही लोकशाही विरोधी कसं काय म्हणू शकता? आणि एकंदरीतच कपिल सिब्बल यांच्याकडून जे महत्त्वाचे मुद्दे गेलेले आहेत की आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कुठल्याही जे शिवसेनेचा घटना आहे त्यामध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही आहे, केवळ शिवसेना पक्षप्रमुख हे पद आहे. आणि मुख्य नेता पद हे नंतर जेव्हा शिवसेना फुटले आणि शिवसेना युबीटी मध्ये 2 गट पडले आणि ही संपूर्ण शिवसेना शिंदे गटाला दिली गेली, तेव्हा याचा उल्लेख केला गेला, एकनाथ शिंदे यांचा मुख्य नेता पद असा उल्लेख केला गेला. त्यामुळं तुम्ही स्वतःला जर मुख्य नेता म्हणतात ते पदच या घटनेमध्ये नाही तर तुम्ही याला लोकशाही विरोधी वगैरे म्हणणं आणि त्यानंतर अशा प्रकारे जे पक्षात नसलेली पदं निर्माण केली गेली ती शिवसेना शिंदे गटाकडून केली गेली. त्यामुळं अशा प्रकारचा कपिल सिब्बल यांनी कागदपत्रांचं ज्यावेळी वाचन करताना त्यावेळी हा युक्तिवाद मांडलेला गेलेला आहे. आणि या मध्ये त्यांनी आमच्या घटनेत कुठलंही कपिल सिब्बल यांच्याकडून सांगितलं गेलं की आमच्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही आहे आणि यामुळं तुमच्याकडून जे पद घेतलं गेलं ते कशाप्रकारे योग्य नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 2018ची घटनेच्या संदर्भात वारंवार मुद्दा त्यांनी उपस्थित केला गेलेला आहे आणि 4 भागामध्ये त्यांनी आपलं लेखी म्हणणं जे आहे, कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं जे निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात आव्हान देताना या 4 मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत की 4 मुद्द्यांच्या आधारे त्यांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न आता केलेला आहे आणि लेखी प्रत देखील त्या संदर्भात सादर केलेली आहे. आणि ज्या 3 पत्रांचा आधार घेऊन तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय घेतला गेला त्या 3 पत्रांमध्ये जो उल्लेख आहे तत्कालीन शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी हे पत्र लिहिले गेले होते की कशाप्रकारे शिवसेनामध्ये फूट पडली असली आणि शिवसेनेचं संपूर्ण नाव आणि पक्षचिन्ह हे चोरण्याचा प्रयत्न केला जातोय, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरण्याचा प्रयत्न केला जातोय, हे या पत्रामध्ये आहे.
परंतु या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे की संपूर्ण पक्षात फूट पडलेली आहे. केवळ विधिमंडळातले पक्षातले फुटीचा उल्लेख हा त्या पत्रामध्ये आहे. त्यामुळं विधिमंडळातले पक्षातली जी फूट पडलेली आहे तो केवळ विधिमंडळ पक्षापुरता भाग आहे, संपूर्ण पक्ष फुटी संदर्भातला भाग नाही आहे.